20-25 मिनटं लागले आम्हाला खालून वर यायला. 350 पायऱ्या आहेत. 350 थोडाफार वर खाली आहेत. इकडे सुंदर व्ह्यू आहे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपण जाणार आहोत अष्टविनायकमधील 6व्या गणपतीला, लेण्याद्री म्हणून आहे, लेण्याद्रीचा गिरिजात्मक. तर आज आपण जाणार आहोत तिकडे. तर आज तुम्ही बोलत असाल, आज आम्ही जाणार आहे बाईकने. 2 जण आहेत, मी आणि माझा मावशीचा मुलगा भाऊ आहे. तर आम्ही 2 जण जाणार आहे बाईकने. आता कसं कसं काय काय करतोय. आणि आपण आता शिवनेरी किल्ला पण बाजूला आहे, म्हणून ठरवलं आहे का शिवनेरी किल्ला आणि लेण्याद्रीचा गिरिजात्मक हे दोन्ही गोष्टी आज आपण एका दिवसामध्ये कव्हर करणार आहे. तर मग जाऊया. फर्स्ट ब्रेक घेतलाय, मिनी ब्रेक आहे. पेट्रोल टाकायला घेतलाय. पेट्रोल टाकू आणि जाऊया लगेच पुढे. आता मी फर्स्ट ब्रेक फक्त पेट्रोल भरायला घेतला. आता डायरेक्ट सेकंड ब्रेक बोलू शकतो आपण, कारण आता इकडून 1 किलोमीटर शिवनेरी किल्ला आहे. आणि आता बोललो थोडंफार काहीतरी खाऊ, कारण थोडं पुढे गेल्यावरती खायचं काहीच दुकान वगैरे नाही. तर इकडे मिसळ खायला थांबलो मी. सेकंड ब्रेक घेतलाय. भक्तधाम म्हणून आहे, वडापाव आणि मिसळ सेंटर म्हणून आहे. तर इकडे मिसळ खाऊ, दाखवतो तुम्हाला. पण 1 किलोमीटर आता इथून शिवनेरी किल्ला. तुम्हाला मी मागे दिसला तर बघा, हा मागे डोंगर जो दिसतो तो शिवनेरी किल्ला आहे. तर आपण जाऊया. पहिले शिवनेरी किल्ल्यावर जातोय आणि मग नंतरला लेण्याद्रीच्या गणपतीला जाऊया, अष्टविनायक मधला 6व्या बाप्पाला. आता मिसळ आली आहे, मिसळ खाऊ आणि जाऊ. आता तिथे मागे नाश्ता केला, सुंदर होता, आवडला मला तर. आवडलं, खूप चांगली टेस्ट होती. जेन्युइन सांगतोय, खोटं नाही, म्हणजे खरंच चांगलं होतं. खूप तिखट होतं पण झणझणीत मिसळ एक नंबर होती. तर आता आपण जाऊया शिवनेरी. हा बघा समोरच आहे. इथे आता गाडी लावली पार्किंगला आणि इथून थोडंच म्हणजे त्या हॉटेलपासून 5 मिनिटावरती आहे. तर पोचलो आहे. गाडी पार्क करून थोडं वर आलो. इकडे पाण्याची सोय पण आहे, एंट्री वगैरे करावी लागते. थोडं म्हणजे नाव वगैरे टाकायचं, एंट्री करायची. इकडे मॅप आहे किल्ल्याचा. आणि आता ही आहे किल्ल्याची पायरी, पहिली पायरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ह्या आत्ताच्या काळात बांधलेल्या पायऱ्या होता, पण आम्हाला इकडे दगडी पायवाट, म्हणजे त्या टायमाची जुनी पायवाट आहे ही. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत डोंगरामध्ये. ते ह्या वाटेने जाऊ. एक पहिला महादरवाजा सोडला आणि आता इथे पुढे आलो, गणेश दरवाजा म्हणून आहे. तुम्हाला असं प्रत्येक ठिकाणी आता स्कॅनर अपडेट झालेलं, म्हणजे तसे स्कॅन करायचं आणि तुम्हाला माहिती भेटते, म्हणजे प्रत्येक त्या स्पॉटची. तर इकडे हत्तीमुख होतं, गजमुख, ते तर तुटलेलं. पण आता हे आपल्याला थोडं आकृती काय सांगू शकत नाही. हा पण सुंदर आहे गणेश दरवाजा. आणि इकडे हे 2 मोठे मोठे बुरुज आहे ह्या साईडला, असे 2. गणेश दरवाजात आतमध्ये आलो तर थोडं इथे कमान टाईप आहे थोडं, पण ते तुटलेलं आहे. इकडे 3 कमानी आहेत बघा, 1, 2 आणि 3. आणि मध्यम भागातनं एंट्री आहे. सुंदर दरवाजा. ह्याला पण लाकडी, सागाच्या लाकडाचा दरवाजा. ह्या दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा. हा 3रा दरवाजा आहे. तर इथे खाली पीर दरवाजापासून परत 5-10 मिनटं चालत आलो तर इकडे आला हा हत्ती दरवाजा. हा लपलेला दरवाजा आहे, गौमुखी टाईपमध्येच आहे थोडाफार. तटबंदीच्या आतमध्ये हा लपलेला आहे. हत्ती इथपर्यंत आला जरी पण तो धडक देऊ शकत नव्हता. हा सगळ्यात मोठा दरवाजा, जसं रायगडवर आहे ना, सेम त्या टाईपमध्ये आपण. थोडं पुढे चालत आलो आणि हा एकमेव असा दरवाजा आहे ज्याला अष्टकोन बुरुज आहेत. हे अष्टकोन बुरुज आहे आणि हा मराठा कालखंडामध्ये बांधलेला आहे. कारण असं का, ह्याची जी नक्षीकाम आहे हे मराठा टाईमलाच म्हणजे बनवलं जायचं असं. हे पिलरचं नक्षीकाम वगैरे बघा. दरवाजा पण सुंदर आहे. हे पिलरचं बांधकाम वगैरे आणि हे राहायचे देवळे वगैरे. इथून थोडं पुढे आल्यावरती असं एक बोर्ड दिसेल. इकडे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, म्हणजे जे घर टाईप आपण बोलू शकतो, थोडं वाडा टाईप, ते ह्या वरच्या बाजूला आहे. आणि आपण इथे शिवाई देवीचं मंदिर आहे तिकडे चाललो आहे.
ह्या किल्ल्याचं नाव शिवनेरी ते देवीमुळे पडलं आणि महाराजांचं नावसुद्धा त्या देवीमुळेच पडलं, शिवाई देवी म्हणून आहे. तर आपण जाऊया मंदिरात. केरळला जाताना 2 असे तिकडे पुढे एक दिसेल तुम्हाला आणि इकडे 2 पाण्याचे टाके आहेत. पण आता पाणी थोडं गढूळ झालेलं आहे, कारण आता तिथे वापरात येत नाही पाण्याचे टाके म्हटल्यावरती मग आता ते थोडं गढूळच झालेलं आहे. तेव्हाच्या काळी हे स्वच्छ असेल, कदाचित वापरात असेल म्हणून, आणि त्याला फेन्सिंग केलं कारण कोणी पोहू नये, उड्या वगैरे मारू नये म्हणून. चांगली गोष्ट ही. जाऊ मंदिरात, तर आतमध्ये जाऊया. सुंदर असे पिलर आहे तिकडे, म्हणजे खूप लाकडी बांधकाम आहे. हे आत्ताचं नाही, हे जुनं बांधकाम आहे सागाचं सगळं. हे देवीचं मंदिर आहे. मध्ये व्हिडिओ फोटोसाठी अलाउड नाही आहे, तर थोडाफार मी प्रयत्न केला तरी पण. आणि जे देवीची मूर्ती वगैरे खूप सुंदर आहे. आणि शिवाजी बाजूच्या साईडला जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी महाराजांचं शिवबा पण आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती पण असं सुंदर आहे. तुम्ही पण कधी या किल्ल्यावर तर इकडे नक्की भेट द्या. तर जाऊ पुढे परत, जसं आलो तसं. इकडे पण 2 पाण्याचे टाके आहेत. वर आलो, हा 6वा दरवाजा आहे, मेणा दरवाजा आहे हा. इकडून जायला एक गुफा टाईप आहे, म्हणजे बुरुजाचं रक्षण करता येईल आणि इकडून बाणाने शत्रूवर हल्ला केला जाऊ शकतो असं. मेणा दरवाज्यातनं जस्ट असं वर आलो ना तर लगेच कुलूप दरवाजा आहे. आणि हा शेवटचा दरवाजा आहे, 7वा दरवाजा आहे हा मेणा दरवाजा, हा कुलूप दरवाजा. ह्याच्यावरती ना वरच्या बाजूला 2 सुंदर आकृती बनवलेल्या आहेत. 2 प्राण्यांच्या आकृती बनवलेल्या आहे, कोरीव काम केलेलं आहे. हा आता डायरेक्ट आपण वरच्या बाजूला पोहोचलो. आता अंबरखानामध्ये आलो आहे. अंबरखाना म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर स्टोरेज रूम. स्टोरेज रूम इकडे खूप मोठं एकदम, जेवढं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आता नीट दिसणार नाही. इकडे सामान ठेवलेलं आता हे वेगळं काहीतरी सिमेंट वगैरे किल्ल्याला सुधारण्यासाठी सामान ठेवलेलं आहे. पण इकडे हा खूप मोठा अंबरखाना आहे. ह्या अंबरखान्याचा इतिहास म्हणजे असं आहे का, ह्या स्टोर रूममध्ये एवढं अन्नधान्य राहू शकतं. 1000 कुटुंब 7 वर्ष खाऊ शकतात, एवढं साहित्य अन्नधान्य ह्या स्टोरेज रूममध्ये राहू शकतं. एवढी स्टोरेज रूम आहे, याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे बाजूला आतमधल्या बाजूला पाळणा आहे, तुम्हाला मी दाखवलं. आणि इकडे एक वरच्या बाजूला शिडी जाते. हे बघा, सुंदर असं डायमंड कट्स आहे ते वरच्या बाजूला. प्रसन्न वातावरण आहे, शांतता एकदम. इकडून पूर्ण शिवनेरी जुन्नर पूर्ण दिसतं इकडून. आता आम्ही शिव जन्मभूमीपासून, शिवस्थानपासून इकडे थोडं पुढे आलो. बदामी टाका म्हणून आहे. हे अर्धवर्तुळ आकार आहे. आणि हे जे मधलं जे तुम्ही बोलत असेल पिलर काय आहे, तो कोकण प्रांतामध्ये म्हणजे जास्त करून पाण्याची पातळी बघण्यासाठी हा पिलर असा मध्यभागी बांधला जायचा, म्हणजे पाण्याची पातळी ओळखायला. पावसाचं पाणी साठवलं जायचं, त्यासाठी हे बदामी टाकं बनवलं होतं. ते बदामी टाक्यापासूनच आम्ही पुढे आलो चालत. तर इकडे कडेलोट पॉईंट आहे हा, कडेलोट. इकडून म्हणजे जे कोणी गुन्हा करणार, स्वराज्य विरुद्ध बोलणार, त्यांना इकडून डायरेक्ट खाली ढकलून द्यायचं, असा हा कडेलोट पॉईंट आहे. हे बघा, इकडून डायरेक्ट खाली. इकडून पूर्ण सुंदर व्ह्यू आहे. आता मी खालून वर आलो थोडं. तर इकडे आता हे नवीन बनवलेलं आहे. जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी महाराजांचं प्रतिकृती आहे. इकडून उभं राहून बघितलं ना आपण तर आपल्याला जिजाऊ मासाहेब दिसतात. हे बघा, आता तिकडून इकडे आलो ना तर इकडून शिवाजी महाराज दिसतात. सुंदर प्रतिकृती बनवली आहे.
छान मस्त. आता पण अजून इथे वर बघूया, इथे आजूबाजूला काय आहे फिरायला का. वरच्या बाजूला जाऊया अजून. चला, हे ईदगाह आहे इकडे. म्हणजे मुस्लिम लोक, म्हणजे तेव्हाचे मुघल सैन्य म्हणजे इकडे नमाज पडायला वगैरे बसायची ही जागा आहे. जेवढा मला काय समजलं, म्हणजे माझ्याकडून काय बरोबर माहिती असेल तीच तुम्ही घ्या. चुकीचं काय म्हणजे मी बोलत असेल किंवा सांगितलं असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये ते मला सांगा, सुधारण्याचा प्रयत्न करूया आपण. आता उतरताना एक पोस्टर दिसला, सुंदर आहे, तुम्ही पण वाचा. प्रेम करा गडावर नको गुटक्यावर, प्रेम करा गडावर नको गुटक्यावर, प्रेम करा झाडांवर नको प्लॅस्टिकवर. सुंदर वाक्य लिहिलं आहे. तर आपण जाऊ खाली. चला, आता वाजलेत 12. आम्ही आलोय किल्ला उतरून खाली. 9:30ला सुरुवात केली होती किल्ला चढायला. वेळ लागला, आम्ही हळूहळू फिरलो, सगळं किल्ला फिरलो. आता लेण्याद्री गणपतीला चाललोय. हा पण उभा इकडे. आता जाऊया लेण्याद्रीला, बाईक वगैरे आता काढू, जाऊ. ते पण इकडून 11 किलोमीटरच आहे. जाऊया आता. आता शिवनेरीवरनं आम्ही निघालो, बाईकने आलो. लगेच 20 मिनिटच लागतात बाईकने, जास्त वेळ लागत नाही काय. 11 किलोमीटरच आहे. आता इकडे अर्ध्या डोंगरामध्ये लेणी आहेत, तर जाऊया तिकडे. 10-12 पायऱ्या वर चढून आलो. तर आता इकडे तिकीट शुल्क आहे 25 रुपये एका जणाची तिकीट आहे. त्यांना विचारलं का, ते बोलतात लेणी आहे म्हणून तिकीट काढावं लागतं. तर बघावं लागेल आता. 25 रुपये तिकीट दोघांचे काढले. तर जाऊया वर. 20-25 मिनटं लागले आम्हाला खालून वर यायला. 350 पायऱ्या आहेत. 350 थोडाफार वर खाली आहेत. इकडे सुंदर व्ह्यू आहे. आणि आता दोघं पण दमलोय. लेणी म्हणजे डोंगरामध्ये कोरलेलं आहे. हे रूम आहे तिकडे, हे बघा, असं रूम टाईप आहे, गुहा टाईप. इथे असं प्रत्येक ठिकाणी किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 आहेत असे. इथे पूर्वी लोक राहायचे. आता अजून थोडं वरच्या बाजूला आलो. इकडे पण आहे, तसंच आहे, तशाच प्रकारचं आहे बहुतेक. म्हणजे सगळीकडे बघायला भेटतंय. खोली अशी, खोलीच्या आतमध्ये थोडंफार बेड टाईपमध्ये हे सगळं असं. हे बाथरूम टाईपमध्ये असू शकतं, काय सांगू शकत नाही आता आपण काय. ही इकडे एक वेगळी खोली, असे वेगवेगळ्या खोल्या तिकडे. इकडे गौतम बुद्धांचा स्तूप ते, जसं एकविरेला आहे ना तशा टाईपमध्येच आहे थोडाफार, पण हे थोडं वेगळं आहे. हे बघा, इकडे हत्ती वाघ असं चिन्ह पण आहेत. आणि इकडे मोठं दगडात कोरलेलं असं स्तूप ते मोठं सुंदर असं दगडात कोरलेलं आहे. आणि इकडून तर बाहेरच्या साईडला गेलो ना आपण, तर ह्या साईडला गणपती बाप्पाकडे, ह्या साईडला दरवाजा आहे. इकडून वरती जायला रस्ता आहे गणपतीकडे. तुम्हाला मी दाखवलं खालच्या बाजूला ते गौतम बुद्धांचा स्तूप ते, तसंच इकडे गणपती बाप्पाचा लेण्याद्रीमधला गिरिजात्मक नावाचा बाप्पा आहे. अष्टविनायकमधील 6वा गणपती इकडे. थंड वातावरण आहे आतमध्ये. बघू माहिती भेटते का आपल्याला. तर आता इकडे बाप्पाचं दर्शन वगैरे झालंय. तर इकडे मी माहिती विचारली तर काकांना, पण ते बोलले का पंडित होते, त्यांना माहिती विचारली, ते बोलले पण हे पुरातत्व विभागाच्या खात्यामध्ये येतं म्हणून इकडे माहिती सांगू शकत नाही. पण त्यांनी ऑडिओ दिला थोडाफार, म्हणजे थोडीफार माहिती सांगितली, मी ऐकली.
ती थोडीफार सांगायचा प्रयत्न करू तुम्हाला. पार्वती मातेने 12 वर्ष तपश्चर्या करून इकडे गणपती बाप्पाचा स्वयंभू प्रकट झालेला असं बोलतात. इकडे वर चढायला 350 पायऱ्या आहेत. बस, अजून काही जास्त माहिती सांगितली नाही. गिरिजात्मक हे नाव गिरिजा म्हणजे पार्वती आणि मग म्हणजे गिरिजात्मक म्हणजे हे गणपती बाप्पा, त्याच्यावरनं गिरिजात्मक नाव असं पडलेलं आहे. असा इतिहास आहे थोडाफार त्यांनी सांगितला. जमलं तर ऑडिओ टाकेल, नाही तर ते बोलले ऑडिओ तर नाही टाकायला बोलले. पण आता बघूया, दर्शन तर झालं आहे. अजून इकडे 28 लेण्या आहेत, ते फिरू आणि थोडंफार बघू, फोटो वगैरे काढून जाऊ. आता वरून खाली उतरून आलो आम्ही आता. आणि इकडे 40 रुपये तिकीट आहे, म्हणजे तिकीट नाही म्हणजे हे अन्नछत्राचं हे 40 रुपये. आता जेवायला वरण भात, शिरा, भाजी आणि 2 चपात्या आहेत. तर आता आपण जेवूया, दाखवतो तुम्हाला जेवण. जेवायला वरण भात, भाजी आहे, शिरा आणि 2 चपात्या. सगळं अनलिमिटेड आहे, फक्त चपात्या 2च देणार. आता जेवूया आणि जाऊया घरी. आता दर्शन झालं, जेवण झालं, किल्ला फिरून झाला, सगळं झालं. आता सरळ घरी जायचं आता बाईकनी. एखादा ब्रेक घेतला तर, नाही तर डायरेक्ट आता 2 वाजले असतील. आता 2:15 झालेत. तर आपण जाऊया घरी डायरेक्ट. चला. आता माळशेज घाट उतरत होतो, तर इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे, सुंदर व्ह्यू पॉईंट आहे. तुम्ही पण कधी आला तरी या इकडे. फक्त इकडे माकडांपासून थोडी काळजी घ्या. सुंदर व्ह्यू पॉईंट आहे. तर आता 3 तासाच्या प्रवासानंतर, हा प्रवास एवढा डिफिकल्ट होता कारण की येताना पाऊस, वारा, विजा चमकत होत्या अक्षरशः. एका ब्रिजच्या इकडे तर पूर्ण कमरे एवढं पाणी होतं आणि आम्ही गाडी टाकली, पूर्ण भिजलो. आणि येताना आता कल्याणपर्यंत, पुढे नंतरला पाऊस गेला आणि मग कपडे पूर्ण सुकले. आता तर आलोय घरी 2 जण. सुंदर दर्शन झालं. असेच नवनवीन ब्लॉग बघत राहा. आणि मी माझ्याकडून काय तुम्हाला चुकीचं माहिती, काय इन्फॉर्मेशन भेटली असेल त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. काय बरोबर इतिहास असेल तुम्हाला सांगा. असेच नवनवीन ब्लॉग बघत राहा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय.